महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी नियुक्त निरीक्षक कल्याण दळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका पक्षाचा आढावा घेणं आणि पक्ष कार्यकारिणीबद्दल चर्चा करणं याकरता वसमत शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख उपस्थिती कल्याण दळे, निरीक्षक जिल्हा काँग्रेस कमिटी हिंगोली, अब्दुल हफीज अब्दुल रहमान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, डॉक्टर मारुती कॅतमवार, अलीम भाई, राजाराम खराटे, सर्व पक्ष पदाधिकारी या बैठकीसाठी सर्व पक्षाचे आजी माजी तालुका अध्यक्ष, काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका शहर अध्यक्ष, आघाडी आणि सर्व विभाग सेलचे तालुका अध्यक्ष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पक्ष निरीक्षकाची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली। त्याच धर्तीवरती हिंगोली जिल्ह्यामध्ये माझी नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज परवा आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली। आज आम्ही वसमत या ठिकाणी सुरुवात करतोय आणि 5 तालुक्यातल्या बैठकांचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका आणि काँग्रेस पक्षा व वसमत शहर काँग्रेस कमिटीची बैठक झालेली आहे, आढावा बैठक। त्यामध्ये आमच्याकडे निरीक्षक म्हणून दळे साहेब जालन्याहून आलेले आहेत। तसेच आमचे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी नाईक साहेब पण उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे प्रदेश सरचिटणीस माननीय हफीज साहेब पण उपस्थित होते। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।